19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरून संघर्ष करत होते, तर स्थानिक लोकाधिकार समितीमुळे मराठी युवकांना नोकरी मिळू लागली. परिणामी मुंबईत शिवसेना वाढायला लागली. मुंबई ठाण्यात ताकद निर्माण केल्यानंतर 1988 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची विराट सभा झाली. संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर शिवसेनेचा मराठवाड्यात झपाट्यानं विस्तार झाला. तर 1990च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 42 आमदार निवडून आले. त्यानंतर 1992 साली उसळलेल्या दंगली, 93 मध्ये मुंबईत झालेले बॉम्बस्फोट या पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही त्यांचं हिंदुत्व आक्रमक केलं. 1995च्या निवडणुकीत शिवसेना प्रमुखांनी केलेल्या झंझावाती प्रचाराला यश आलं. शिवसेनेचे 75 आमदार निवडून आले आणि पहिल्यांदाच राज्यात युतीच्या रूपानं गैर काँग्रेसी सरकार सत्तेत आलं. बडे नेते, संस्था, पैसा हे काहीही हाती नसताना बाळासाहेब ठाकरेंनी राजकीय चमत्कार केला. सामान्य शिवसैनिकांना सत्तेत बसवण्याची किमया बाळासाहेब ठाकरेंनी केली आणि त्यामुळे ठाकरे ब्रँडचा दबदबा निर्माण झाला.